सर्वांना विनंती आहे, आता झेंडावंदनाचा कार्यक्रम आहे, सगळ्यांनी झेंड्याजवळ एकत्र जमायचं आहे। दूताचा मर्यादा संदेश, प्रभूच्या दूताने मर्यादा संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्दी संपवली। नमो कृपापूर्ण मरे, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू। पहा मी प्रभूची दासी आहे, तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई आहे। नमो कृपापूर्ण मरे, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू। देव शब्द मनुष्य झाला। नमो कृपापूर्ण मरे, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू। ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया। हे प्रभू, आम्ही तुला विनंती करतो की आमच्या अंतःकरणात तुझ्या कृपेचा वर्षाव कर। तुझा पुत्र ख्रिस्त याचे लीलादार आम्हाला दूताच्या संदेशाद्वारे प्रकट करण्यात आले। त्याच्या दुःख सहनाच्या व क्रोधाच्या द्वारे आम्हाला पुरुषाचे वैभव करू दे। ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो, आमेन। फातिमा मातेच्या ध्वजवंदनासाठी एकत्र जमलेला आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत। विशेषतः आजचे मानकरी सांतान थॉमस नोनीस यांचे इथे विशेष स्वागत। आपण गीत घेणार आहोत, तू सन्मान तू बहुमान। तू सन्मान तू बहुमान, मरिया मुझा तू अभिमान। तू सन्मान तू बहुमान, मरिया मुझा तू अभिमान। तुझ्या सारखी आई असता पडेल आम्हा कसली वाण। तू सन्मान तू बहुमान, मरिया मुझा तू अभिमान। तू सन्मान तू बहुमान, मरिया मुझा तू अभिमान। आजच्या झेंडावंदनाचे मानकरी सांतान थॉमस नोनीस आणि त्यांच्या कुटुंबियांना इथे आमंत्रित करीत आहोत। श्रीमती सांतान थॉमस नोनीस यांचा परिचय करून दिला जाईल। आजच्या झेंड्याची मानकरी श्रीमती सांतान थॉमस नोनीस यांचा परिचय। श्रीमती सांतान थॉमस नोनीस ह्या चेस परिसर पश्चिम ह्या गाव परिवारातील असून त्यांनी नुकताच आपला 90 वर्षाचा वाढदिवस साजरा केला आहे। श्रीमती सांतान थॉमस नोनीस यांना 90 वर्षाचे निरोगी आयुष्य दिल्याबद्दल त्यांची मुली व नातवंडे देवाचे आभार मानित आहेत। श्रीमती सांतान यांनी आयुष्याच्या अतिशय खडतर प्रवासात आर्थिक दुर्बलता असताना धीट व कणखरपणे आपला संसार सांभाळून आपल्या 2 मुलांना व 3 मुलींना सुसंस्कृत सुशिक्षित केले व स्वतःच्या पायावर उभे करून एक आदर्श कुटुंब घडविले। धार्मिक व आदर्श जीवन त्या जगल्या। आपल्या तरुणपणाच्या काळात फातिमा माता मंदिराचा पाया रचताना त्यांनी पाहिला। 13 ऑक्टोबर 1964 या फातिमा माता मंदिराचा सूर्योदय त्यांनी पाहिला। 60 वर्षाच्या काळात फातिमा मातेच्या सोनेरी किरणाचे तेज गावात पसरताना व गावातील प्रकाशाने गाव तेजोमय होताना पाहण्याचे भाग्य त्यांना लाभले। तसेच फातिमा मातेची चुळणे गावातील माया आपल्या जीवनाच्या प्रवासात अनुभवण्यास मिळावी
म्हणून त्या फातिमा मातेला धन्यवाद देत आहे. फातिमा मातेचा वरदहस्त सदैव त्यांच्या कुटुंबावर असावा. त्यांचे जीवन सुखी व समृद्ध व्हावे. त्यांना चांगले आरोग्य लाभावे. त्यांच्या मुलांवर फातिमा मातेचा आशीर्वाद असावा. त्यांना सुखी व आनंदी जीवन मिळावे म्हणून आपण यांच्यासाठी व आपल्या सर्वांसाठी प्रार्थना करूया. याची देही याची डोळा सुवर्ण काळ मी पाहिला. सांतानुनीस यांनी आपल्या 90 वर्षाच्या काळामध्ये हे गाव घडत असताना, फातिमा मातेचं मंदिर उभारत असताना त्यांनी हा सगळा काळ आपल्या डोळ्यासमोरून पाहिलेला आहे. त्यांचे आम्ही विशेष अभिनंदन करतो आणि मी भद्रांना विनंती करते की त्यांनी त्यांना स्मृतिचिन्ह बहाल करावे. आता कुटुंबियांना विनंती करण्यात येत आहे त्यांनी ध्वजाजवळ यायचं आहे. कुटुंब ध्वज उंच ध्वजाजवळ यायचं आहे. आता झेंड्याला आशीर्वादित केलं जाईल आणि त्यानंतर प्रार्थना केली जाईल. आपण सर्वांनी झेंड्याला मानवंदना द्यायची आहे. आपण प्रार्थना करूया. हे सर्वशक्तिमान परमेश्वरा, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याने क्रूसावरून स्वतःची आई आम्हाला आमची आई म्हणून दिली. फातिमा मातेचा वार्षिक सोहळा साजरा करीत असताना तिची मध्यस्थी आम्हाला नितांत लाभू दे. तिचे श्रद्धा अनुकरण करण्यास आम्हाला पवित्र आत्म्याचे मार्गदर्शन दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. सर्वांनी एकत्र आमच्या स्वर्गातील बाबा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरील तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आम्हाला दे. जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहप्रसंगी पडू देऊ नकोस, वाईटापासून आम्हाला सोड. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराची फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा गौरव असतो, तसा प्रारंभी तसा आता आणि सदा सर्वदा. आमेन. फातिमा मातेचा ध्वज हा फडके नभांतरी. फातिमा मातेचा ध्वज हा फडके नभांतरी. ह्या मातेचा महिमा मोठा वर्णू किती थोरी. फातिमा मातेचा ध्वज हा
फडके नभांतरी. ह्या मातेचा महिमा मोठा वर्णू किती थोरी. धन्य सकल स्त्रियांमध्ये ती निष्कलंक माता. कृपा पूर्ण फातिमा कुमारी गातीची गाथा. धन्य सकल स्त्रियांमध्ये ती निष्कलंक माता. कृपा पूर्ण फातिमा कुमारी गातीची गाथा. असाच फडकू दे ध्वज तिचा महिमा निरंतरी. असाच फडकू दे ध्वज तिचा महिमा निरंतरी. ह्या मातेचा महिमा मोठा वर्णू किती थोरी. फातिमा मातेचा ध्वज हा फडके नभांतरी. ह्या मातेचा महिमा मोठा वर्णू किती थोरी. फातिमा गावी दिले तू दर्शन तीन सान बाळा. करा प्रार्थना प्राशित द्या ग रोज जपा माळा. फातिमा गावी दिले तू दर्शन तीन सान बाळा. करा प्रार्थना प्राशित द्या ग रोज जपा माळा. या जगताच्या शांतीसाठी तुझ चिंता भारी. या जगताच्या शांतीसाठी तुझ चिंता भारी. ह्या मातेचा महिमा मोठा वर्णू किती थोरी. फातिमा मातेचा ध्वज हा फडके नभांतरी. ह्या मातेचा महिमा मोठा वर्णू किती थोरी. दर्शन आम्ही घेतो तुझे या चुने गावी. मंदिर येथे उभे तुझे तव मंगल नामी. दर्शन आम्ही घेतो तुझे या चुने गावी. मंदिर येथे उभे तुझे तव मंगल नामी. वसईतील तीर्थस्थान हे तुझे नामधारी. वसईतील तीर्थस्थान हे तुझे नामधारी. ह्या मातेचा महिमा मोठा वर्णू किती थोरी. फातिमा मातेचा ध्वज हा फडके नभांतरी. ह्या मातेचा महिमा मोठा वर्णू किती थोरी. आज ही सुमने येऊनी
आजची पवित्र मिसा नोवेना हेतुपेटीतील सर्व हेतूंसाठी अर्पण करण्यात येत आहे. आजच्या पवित्र मिसासाठी आपण आमंत्रित केलेल्या फादर डॉक्टर अनिल परेरा यांचे हार्दिक स्वागत. फादर अनिल परेरा मूळचे सांडोर धर्मग्रामातील असून सध्या ते जीवनदर्शन केंद्राचे संचालक, सुवार्तेचे संपादक, मराठी आणि इंग्रजी बायबल अभ्यास वर्गाचे प्रमुख म्हणून धर्मप्रांतामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत. धर्मप्रांतासाठी लागणारी विधी पुस्तके, उपासना विधी, मिसा ग्रंथ व वाचन ग्रंथ अशा अनेक विधी पुस्तकांच्या प्रकाशनाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. दरम्यानच्या काळात फादरांनी इन्फंट जीजस चर्च एव्हरशाईन वसई पूर्व व गोन्सालो गार्सिया चर्च बरामपूर येथे प्रमुख धर्मगुरू म्हणून कार्य केले आहे. फादर अनिल परेरा यांनी फ्रान्समध्ये बायबलचा विशेष अभ्यास पूर्ण केला आहे. त्यांचा बायबलविषयीचा सखोल आणि गाढा अभ्यास त्यांच्या प्रत्येक प्रवचनात आणि लेखनातून प्रकट होतो. त्यांचे बायबलवरील ज्ञान आणि दृष्टिकोन भाविकांना धर्माच्या मूलभूत तत्वाकडे नेण्यास मदत करतात. त्यांचे लेख आणि त्यांची प्रवचने भाविकांच्या श्रद्धेला खतपाणी घालण्याचे काम करत असतात. त्यांचे सोप्या आणि स्पष्ट भाषणशैलीमुळे सर्वच वयोगटातील भाविक त्यांच्या विचारांशी सहज जोडले जातात. त्यांच्या लेखामध्ये धार्मिक तत्त्वज्ञान, जीवनमूल्ये आणि आधुनिक काळातील आव्हाने यांचा समतोल राखण्याचा प्रयत्न दिसून येतो. फादर अनिल परेरा हे केवळ एक धर्मगुरूच नाहीत, तर एक उत्तम लेखक, विचारवंत आणि आध्यात्मिक मार्गदर्शक आहेत. अशा या आध्यात्मिक आणि ज्ञानोदय धर्मगुरूंचे आजच्या उपासनेसाठी हार्दिक स्वागत. फातिमा मातेच्या 9 दिन भक्तीच्या 6व्या दिवशी उपस्थित सर्व भाविकांचे मनापासून स्वागत. ख्रिस्ती धर्माच्या इतिहासात वेळोवेळी देवपित्याने अनिष्टांवर विजय मिळविण्यासाठी आवश्यक असणारी श्रद्धा आणि नैतिकता प्रत्यक्ष उतरविण्यासाठी अनेक संदेष्टांची निवड केलेली होती. त्याचप्रकारे परमेश्वराने कुमारी मरियेला आपल्या एकुलत्या एका पुत्राची माता होण्याचे अभिवादन दिले आणि हे अभिवादन तिने आनंदाने स्वीकारले. प्रभूच्या शब्दाला होकार देऊन त्याच्या योजनेस ती पात्र ठरली. ख्रिस्ताचे कार्य पुढे नेण्यासाठी त्याने केलेल्या कार्याची प्रतिबिंबे आजच्या काळात झळकत ठेवण्यासाठी ह्या पिढीला पाचारण स्वीकारणे गरजेचे आहे. बायबलमध्ये लिहिले आहे, बोलावलेले पुष्कळ आहेत पण निवडलेले थोडे आहेत. हे लक्षात घेता ज्या भाविकांना परमेश्वराने त्याच्या वेगवेगळ्या योजनेसाठी हाक मारली आहे त्यांनी ती हाक स्वीकारावी व त्याच्या योजनेचे अविभाज्य भाग बनावेत. म्हणून आजच्या या मिसेमध्ये आपण परमेश्वराकडे प्रार्थना करूया. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांना लाभो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या सणाच्या तयारीनिमित्त फातिमा मातेच्या नोवेना निमित्त आपण इथे जमलेलो आहोत. आपल्या अंतःकरणाची तयारी करण्यासाठी माऊलीचे आशीर्वाद मागूया. या पवित्र रहस्याच्या उत्सवात शुद्ध अंतःकरणाने सहभागी होण्यास आपण सर्व पात्र ठरावे. म्हणून माऊलीच्या मध्यस्थीने आपण आपल्या पापांची कबुली देऊया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनींजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व हैगईने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्य कुमारी धन्य मरिया, सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. Krista
आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ व नित्यजीवी बापा, तुझ्या आम्हावरील प्रेम आमच्या आशा आकांक्षा परिपूर्ण करणारे आहे. आमच्या अपराधांची आम्हाला क्षमा कर, आम्हाला तुझ्या शांतीचे वरदान दे आणि मुक्तिमार्गाच्या दिशेने आम्हाला चालव. ही प्रार्थना मी तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा परमेश्वर, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. पौलचे गलतीकरांस पत्र ह्यातून घेतलेले वाचन. यहुदी धर्मातल्या माझ्या पूर्वीच्या वर्तणुकीविषयी तुम्ही ऐकले आहे की मी देवाच्या मंडळीचा पराकाष्ठेचा छळ करत असे आणि तिचा नाश करत असे. आणि माझ्या पूर्वजांच्या संप्रदायाविषयी मी विशेष आवेशी असल्यामुळे माझ्या लोकांतल्या माझ्या वयाच्या पुष्कळ जणांपेक्षा यहुदी धर्मात मी पुढे गेलो होतो. तरी ज्या देवाने मला माझ्या मातेच्या उदरातून जन्मल्यापासून वेगळे केले आणि आपल्या कृपेने बोलावले, त्याला आपल्या पुत्राला माझ्या ठायी प्रगट करणे बरे वाटले. आणि मी परराष्ट्रीयामध्ये त्यांच्या सुवार्तेची घोषणा केली. तेव्हा मानवांची मसलत न घेता आणि माझ्यापूर्वी झालेल्या प्रेषितांकडे येरुसलेमला मला वर न जाता मी सरळ अरबस्थानात निघून गेलो आणि तेथून दिमिश्क येथे पुन्हा परत आलो. मग 3 वर्षानंतर मी केफाला भेटायला येरुसलेमला वर गेलो आणि त्याच्याजवळ 15 दिवस राहिलो. परंतु प्रेषितांतील दुसरा कोणी माझ्या दृष्टीस पडला नाही. मात्र प्रभूचा बंधू याकोब माझ्या दृष्टीस पडला. तर पहा, तुम्हाला मी जे लिहित आहे ते असत्य लिहित नाही, हे मी देवासमक्ष सांगतो. मग सूर्या आणि किलिकिया ह्या प्रांतात मी आलो. तेव्हा ख्रिस्तामध्ये असणाऱ्या यहुद्यातील मंडळांना माझी तोंड ओळख नव्हती. त्यांच्या ऐकण्यात एवढेच येत असे की पूर्वी आपला छळ करणारा जो ज्या विश्वासाच्या मागे नाश करत असे त्याचीच तो आता घोषणा करत आहे. तेव्हा ते माझ्यामुळे देवाचा गौरव करत असत. प्रभूचा शब्द. प्रतिसाद स्तोत्र. प्रतिसाद. हे देवा, मला सार्वकालिक जीवनाच्या मार्गावर चालव. हे परमेश्वरा, तू मला पारखले आहेस. तू मला ओळखतोस. माझे बसणे आणि माझे उठणे तू जाणतोस. तू दुरून माझे मनोगत समजतोस. तू माझे चालणे आणि माझे निजणे बारकाईने पाहतोस. माझ्या एकंदर वर्तनक्रमाची माहिती तुला आहे. परमेश्वरा, मला सार्वकालिक जीवनाच्या मार्गावर चालव. तूच माझे अंतर्याम निर्माण केलेस. तूच माझ्या आईच्या उदरी माझी घडण केलीस. भयप्रद आणि अद्भुत रीतीने माझी घडण झाली आहे. म्हणून मी तुझे उपकार स्मरण करतो. हे देवा, मला माझे तुझी कृत्ये अद्भुत आहेत. हे माझा जीव पूर्णपणे जाणून आहे. मी गुप्तस्थली निर्माण होत असता आणि पृथ्वीच्या अधोभागी विलक्षण प्रकारे माझी घडण होत असता माझी आकृती तुला गुप्त नव्हती. शुभवर्तमानासाठी उभे असा. तुझे नियम मला समजावून दे, म्हणजे मी तुझ्या अद्भुत कृत्यांचे मनन करेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. संत लोकलेखी शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. येशू एका गावात आला.
तेव्हा मार्था नावाच्या एका स्त्रीने त्याचे आपल्या घरी स्वागत केले. तिला मरिया नावाची एक बहीण होती. तीही प्रभूच्या चरणाजवळ बसून त्याचे भाषण ऐकत राहिली. तेव्हा मार्थाला फार काम पडल्यामुळे तिची तारांबळ उडाली आणि ती पुढे येऊन त्याला म्हणाली, प्रभू, माझ्या बहिणीने माझ्या एकटीवर कामाचा भार टाकला आहे. याची आपल्याला पर्वा नाही काय? मला सहाय्य करायला तिला सांगा. प्रभूने तिला उत्तर दिले, मार्था मार्था, तू पुष्कळ गोष्टीविषयी काळजी आणि दगदग करतेस, परंतु थोड्याच गोष्टीचे किंबहुना एकाच गोष्टीचे अगत्य आहे. मरियेने चांगला वाटा निवडून घेतला आहे, तो तिच्यापासून काढून घेतला जाणार नाही. प्रभूचे हे शुभवर्तमान. ख्रिस्ताठाई प्रिय बंधू भगिनींनो, आजच्या नोवेनासाठी आपण विषय घेतला आहे पाचारण ख्रिस्त प्रतिबिंबित करण्यासाठी. फार चांगला विषय आहे आणि आपल्या सर्वांच्या जीवनाशी निगडीत आहे. आपली ख्रिस्ती श्रद्धा ही पूर्णपणे प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रगटीकरणावर अवलंबून आहे आणि ख्रिस्ती श्रद्धेमध्ये आपण प्रभू येशू ख्रिस्ताचं रहस्य साजरं करतो. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे हे प्रथम आपण ओळखलं पाहिजे. आणि जेव्हा मी प्रभू येशूला ओळखतो तेव्हा त्याच्यावर श्रद्धा ठेवण्यास पवित्र आत्मा मला प्रेरित करतो आणि मग ती श्रद्धा अंतःकरणापासून उपसते, बाहेर येते आणि मी त्या श्रद्धेमध्ये वाढत जातो. म्हणून सांगतात की श्रद्धा ही परमेश्वराने दिलेली देणगी आहे. पण पहिलं ख्रिस्ताला ओळखलं पाहिजे. कोण आहे प्रभू येशू ख्रिस्त माझ्यासाठी? आज आपण लहानपणापासून जे मोठे झाले आहेत ते लहानपणापासून लहान मुलं आता चर्चमध्ये येतात. आपण प्रभू येशू ख्रिस्ताविषयी ऐकतो. ख्रिस्त सभेमध्ये सगळं प्रभू येशू ख्रिस्ताविषयी आहे, त्याच्या रहस्याविषयी आहे. आपण पहिल्यापासून ऐकत आलेलो आहोत. पण प्रभू येशू ख्रिस्ताला मी खरोखर ओळखला आहे का? कोण आहे प्रभू येशू ख्रिस्त माझ्यासाठी? जर मी माझ्या मनातून विचार केला, म्हणजे माझ्या बुद्धीने, तर मी जे ऐकलं आहे ते मी सांगू शकतो, कारण ते माझ्या मनामध्ये बिंबवलं गेलेलं आहे. मला त्याची आठवण आहे. मी बायबल वाचतो, मला बायबलमध्ये काय लिहिलं आहे कळतं. म्हणून मी सांगतो की ख्रिस्त हा आहे, ख्रिस्त अशा प्रकारे आहे, ख्रिस्ताचं प्रकटीकरण हे आहे. परंतु मी ख्रिस्ताला माझ्या अंतःकरणापासून ओळखतो का? ख्रिस्त माझ्या अंतःकरणामध्ये वस्ती करतो का? हे महत्त्वाचे प्रश्न आहे. आणि स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने तसं सांगितलं आहे आपणास, त्याच्या नावाची ओळख प्राप्त करून घेण्यासाठी. आपण जर मत्तईकृत शुभवर्तमान 16वा अध्याय वाचला तर तिथे सांगण्यात आलेलं आहे प्रभू येशू ख्रिस्त सिझेरिया फिलिपी, म्हणजे फिलिपाच्या कैसरिया या प्रांतामध्ये असताना आपल्या शिष्यांना तो प्रश्न विचारतो की लोक मला कोण म्हणून म्हणतात? मग ही परमेश्वराची इच्छा आहे त्याच्या नावाची ओळख करून देण्याची. लोक मला कोण म्हणून म्हणतात? त्यावेळेला 2000 वर्षापूर्वी. मग शिष्य उत्तर देतात. काही जण इर्माया सांगतात, काही जण जॉन द बॅप्टिस्ट सांगतात, काही जण प्राचीन संदेष्टांपैकी एक उठलेला आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त ते ऐकून घेतो, त्याच्यावर काही रिॲक्शन देत नाही, कारण त्यावेळेला त्याचं प्रगटीकरण चालू होतं. म्हणून तो शिष्य जे उत्तर देतात त्यावर काही हे नाही देत, रिॲक्शन नाही देत. परंतु प्रभू येशू ख्रिस्त त्यांना वैयक्तिक प्रश्न विचारतो, तुम्ही मला कोण म्हणून म्हणतात? आणि हा प्रश्न आपल्या सर्वांच्या अंतर्यामी असला पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्त प्रत्येक व्यक्तीला विचारतो, लहानापासून थोरापर्यंत, तुम्ही मला कोण म्हणून म्हणतात? मी तुमच्यासाठी कोण आहे? म्हणून तिथे संत पीटरने काय उत्तर दिलं आहे? संत पीटर उत्तर देतो की यू आर द क्राइस्ट, द सन ऑफ द लिव्हिंग गॉड. बघा, हे फार मोठं रेव्हेलेशन आहे, फार मोठं प्रगटीकरण आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्ताविषयी त्याच्या अगोदर असं कोणी सांगितलं नव्हतं. तो ख्रिस्त आहे यापर्यंत लोकांचा विश्वास बसत चालला होता. परंतु तू देवाचा, जिवंत देवाचा पुत्र आहेस असं कोणीच सांगितलं नव्हतं. संत पीटर इज द फर्स्ट वन. आणि प्रभू येशू ख्रिस्त काय सांगतो? त्याने तो स्वतः विश्वास प्रगट केला का? त्याच्या बुद्धीतून ते आलं का?
त्याने काय ऐकलं होतं त्याच्यातून त्याने विश्वास प्रगट केला का? तिथे प्रभू येशू ख्रिस्त काय सांगतो, देह आणि रक्त, म्हणजे संत पीटरने नाही त्या प्रगट केलं, देह आणि रक्त याने तू प्रगट नाही केलं हे, तर माझ्या स्वर्गीय पित्याने हे प्रगटीकरण तुला दिलेलं आहे आणि तू ते कबूल केलेलं आहे. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे हे मी स्वतः सांगू नाही शकत, हे सांगणारा पवित्र आत्मा आहे, हे सांगणारा पिता आहे आणि हे सांगणारा स्वतः प्रभू येशू ख्रिस्त आहे की प्रभू येशू ख्रिस्त माझ्यासाठी कोण आहे. आता जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त हा प्रश्न विचारतो त्याच्यानंतर काय होतं, ह्या प्रगटीकरणानंतर प्रभू येशू ख्रिस्त त्याला सांगतो, यू आर खडक, तू पेत्र आहेस. पेत्रोस हा ग्रीक शब्द आहे, म्हणजे पेत्र, पीटर म्हणजे खडक, आणि या खडकावर मी माझी ख्रिस्त सभा उभारीन. म्हणजे स्वतः पीटरच्या याच्यावर नाही, पीटरच्या अंगावर नाही, तर पीटरच्या श्रद्धारूपी खडकावर, कारण त्याने तो विश्वास प्रगट केला, विश्वास व्यक्त केला, त्या विश्वासावर मी माझी ख्रिस्त सभा उभारीन. अधोलोकांच्या द्वारांत त्याच्याकडे काहीच चालणार नाही, त्याच्यावर काहीच चालणार नाही, आणि मी तुला स्वर्गराज्याच्या किल्ल्या देईन. किल्ली नाही, किल्ल्या देईन. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त या विश्वासाचं प्रतिफळ किती मोठ्या प्रमाणात देतो, आणि फक्त पीटरसाठी नव्हतं तर सर्वांसाठी आहे, त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांसाठी. आणि ते प्रतिफळ काय की मी आज कॅथलिक ख्रिस्त सभेचा सभासद आहे, कॅथलिक ख्रिस्त सभेचा सभासद. हे प्रतिफळ आहे माझ्या विश्वासाचं, प्रभू येशूने दिलेलं, आणि हे सर्वांसाठी आहे. आणि जे तू पृथ्वीवर बांधशील ते स्वर्गामध्ये बांधलं जाईल, आणि जे पृथ्वीवर मोकळं करशील ते स्वर्गामध्ये मोकळं केलं जाईल. म्हणजे किती मोठ्या प्रमाणात प्रतिफळ आणि अधिकार स्वतः परमेश्वराने मानवाला दिलेला आहे. आणि हा अधिकार, ही प्रतिष्ठा ही कुठून येते, माझ्या श्रद्धेमुळे, की मी जी श्रद्धा व्यक्त करतो त्यामुळे परमेश्वराठाई मला प्रतिष्ठा प्राप्त होते. आता प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रगटीकरण झालेलं आहे, ते काय लपवून ठेवलेलं नाही. बघा, युगानुयुगासाठी, म्हणजे आपल्या अगोदरच्या 2000 वर्षापूर्वी हे जे रहस्य आहे प्रभू येशू ख्रिस्त, ते गुप्त ठेवण्यात आलं होतं. संत पॉल सांगतो हे रहस्य गुप्त ठेवण्यात आलं होतं, पण ते आज प्रगट करण्यात आलेलं आहे आणि पूर्णपणे प्रगट करण्यात आलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे? आता जुन्या करारात पाहिलं ना तर मसिया येणार आहे याची तयारी होती, परंतु तो मसिया कोण आहे? मसिया हा देवाचा पुत्र आहे, मसिया हा स्वतः परमेश्वर आहे, माझा प्रभू आणि माझा देव. मग माझ्या विश्वासाची पातळी प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे? म्हणजे सुरुवातीला लोकांनी सांगितलं हा मोठा संदेष्ट आहे, नंतर लोकांनी सांगितलं ख्रिस्त असेल का, मग त्याच्यावर काही लोक ख्रिस्त म्हणून विश्वास ठेवायला लागले. आज शिष्याने आपण पाहिलं की म्हणजे मत्तेच्या 16व्या अध्यायामध्ये ते विश्वास ठेवतात की तू देवाचा पुत्र आहे, आणि त्याच्यानंतर पुनरुत्थानानंतर संत थॉमस काय प्रगट करतो? माझा प्रभू आणि माझा देव. म्हणजे माझ्या विश्वासाची पातळी त्या लेवलपर्यंत गेली पाहिजे जिथे मी प्रभू येशू ख्रिस्ताला माझा प्रभू आणि माझा देव म्हणून संबोधितो, आणि हे माझ्या अंतःकरणापासून आलं पाहिजे, जबरदस्तीने नाही, तसा माझा विश्वास बसला पाहिजे. म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं प्रभू येशू ख्रिस्त माझ्यासाठी कोण आहे. 19व्या शतकामध्ये इंग्लंडमध्ये एका सभागृहामध्ये एक मोठं डिबेट चाललेला, वादविवाद चाललेला 19व्या शतकामध्ये, आणि त्या वादविवादाचा विषय काय होता की जगामध्ये आजपर्यंत साहित्यिक व्यक्ती कोण असेल, प्रतिभाशाली साहित्यिक व्यक्ती, म्हणजे लिटरेचरमध्ये सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती कोण असेल, आणि त्यांचा तो वाद चालू होता, संवाद चालू होता एकमेकांबरोबर. आणि नंतर मग त्यांचं कन्सेन्सस घेतल्यानंतर 2 व्यक्तींची नावं समोर आली, आणि तो 2 व्यक्ती कोणत्या? प्रभू येशू ख्रिस्त आणि विल्यम शेक्सपियर. आणि मग वादविवाद कुठे चालू झाला? या दोघांपैकी श्रेष्ठ कोण? तेव्हा त्यांच्यामध्ये असलेला एक एसेइस्ट, म्हणजे जो लिखाण करत असे आणि प्रतिभाशाली, चार्ल्स लॅम्ब हा उठला आणि तो सांगतो या दोघांमधला श्रेष्ठ कोण ते मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला विश्वास ठेवायचा असेल तर ठेवा. आणि त्यांना काय सांगितलं की आपण इथे इतक्या मोठ्या संख्येने सभागृहामध्ये जमलेलो आहोत ना, जर का विल्यम शेक्सपियर आपल्यामध्ये आज आले तर आपण सगळे उभे राहून त्यांच्यासाठी टाळ्या मारू आणि त्यांचा सन्मान करू, ही विल्यम शेक्सपियर आपल्यामध्ये आलेले आहेत. परंतु जर का प्रभू येशू ख्रिस्त आपल्यामध्ये आला
तर मी माझ्या मुखावर पालथा पडेन आणि त्याची उपासना करीन, कारण तो परमेश्वर आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं स्थान दुसरी कोणती व्यक्ती घेऊ शकत नाही. प्रभू येशू ख्रिस्तापेक्षा दुसरा कोणता श्रेष्ठ नाही. ही इज द लॉर्ड ऑफ ऑल. आणि त्याने ते डिबेट संपवलं तिथे. कुणी त्या पलीकडे काही बोलू शकले नाहीत. बघा, जेव्हा मी विश्वास ठेवतो त्यावेळेला तो विश्वास असा प्रगट होतो आणि तो विश्वास प्रगट झाला पाहिजे. मी तुम्हाला सांगितलं की प्रभू येशू ख्रिस्ताने तुम्ही मला कोण म्हणून म्हणता हा प्रश्न कुठे विचारला? सिझेरिया फिलिपी. आता सिझेरिया फिलिपी हे नगर काय होतं? सिझेरिया फिलिपी 2 नावं कुणाच्यावरून आलेले आहेत? फिलिप हा हेरोद द ग्रेट ह्याचा जो मुलगा होता ह्याचा मुलगा म्हणजे राजा फिलिप तो होता फिलिप, त्याच्यावरून ते नाव फिलिपी आलेलं आहे. आणि सीझर हा रोमन साम्राज्याचा सम्राट होता. त्या दोघांच्या नावावरून सिझेरिया फिलिपी हे त्या प्रांताचं नाव आहे. आणि हे जे प्रांत होतं ते नगर होतं ते खडकावर बांधलेलं होतं. आणि तिथे काय होत होतं? या नगराला सिझेरिया फिलिपी दोघांचं नाव देण्यात आलं होतं. खडकावर बांधलेलं होतं. आणि त्या प्रांतामध्ये 3 मंदिरं होती. 3 पेगन गॉड्सची मंदिरं होती, म्हणजे दैवतांची मंदिरं होती. त्याच्यामध्ये एक सीझर आला. पहिलं मंदिर होतं सिरियन गॉड बाल. बायबलमध्ये आपण त्याचं वाचतो, विशेष करून जुन्या करारामध्ये त्याचं मंदिर होतं. आणि तिथे बरेच पेगन लोक म्हणजे अधर्मी लोक जे देवावर खऱ्या देवावर विश्वास ठेवत नसत ना ते तिथे पूजा करण्यासाठी येत असत. दुसरं मंदिर होतं रोमन गॉडचं झेयूस. आणि तिसरं मंदिर होतं सीझर सम्राट सीझरच्या नावाने. आणि तिथे प्रचंड लोकांची गर्दी पडत असे. बघा, खडकावर नगर बांधलेलं होतं, प्रचंड लोकांची तिथे गर्दी पडत असे. आणि प्रभू येशू ख्रिस्त तिथे प्रश्न विचारतो, तुम्ही मला कोण म्हणून म्हणतात? आणि जेव्हा संत पीटर उत्तर देतो तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त त्याला सांगतो, यू आर द खडक, पेत्रा आहेस तू, आणि या खडकावर मी माझी ख्रिस्त सभा उभारी. प्रभू येशू ख्रिस्त तिथे काय प्रश्न विचारतो. आणि तुम्ही जरा पॅसेज वाचला बायबलमध्ये 16व्या अध्यायामध्ये मत्तईच्या, त्याच्यानंतर प्रभू येशू ख्रिस्त स्वतः दुःख सहनाला आणि क्रूसाला सामोरा जाणार आहे हे सांगतो. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त मनाशी असा विचार करतो की जर का मी माझ्या नावाची खरी ओळख करून दिली नाहीत तर हे लोक मला मानणार नाहीत, यांच्यानंतर येणारे लोक मला मानणार नाहीत. म्हणून खऱ्या देवाची पूजा करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त सांगतो की मी या खडकावर ख्रिस्त सभा उभारेन. तुझ्या खऱ्या जिवंत परमेश्वराच्या विश्वासावरील खडकावर, त्या पेगन याच्यावर नाही जे त्या जगातील एक शहर बांधलं होतं त्याच्यावर नाही, तर तुझ्या श्रद्धारूपी खडकावर. आणि हा विश्वास आपल्यापर्यंत प्रेषिताने पोहोचवलेला आहे. मग मी परमेश्वरावर कशा प्रकारे विश्वास ठेवला पाहिजे? आज कोण आहे प्रभू येशू ख्रिस्त माझ्यासाठी? आपण हे ख्रिस्ती जीवन जगत असताना आपल्याला जे पाचारण आहे ख्रिस्ती पाचारण तशा प्रकारे मी जीवन जगतो का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे सर्वांसाठी. मी देवळात येतो, मिसाला येतो, कुंसार होतो, कम्युनियन घेतो, दानधर्म करतो, या सगळ्या गोष्टी सर्वांसाठी ठीक आहेत. पण वैयक्तिकरित्या प्रभू येशू ख्रिस्त जो मला प्रश्न विचारतो या पाचारणामध्ये, ख्रिस्त स्वतः प्रतिबिंबित होण्यासाठी की तू मला कोण म्हणून ओळखतोस, मी कोण आहे तुझ्यासाठी, माझं उत्तर काय असेल? संत पीटरने उत्तर दिले, यू आर द क्राइस्ट द सन ऑफ द लिव्हिंग गॉड. पण माझ्या विश्वासाची पातळी संदेष्ट्यापासून माझा प्रभू आणि माझा देव इथपर्यंत आलेली आहे का? माझ्या कुटुंबामध्ये मी मुलांना विश्वास ट्रान्समिट म्हणजे सुपूर्त केलेला आहे का? शिकवला आहे का? मी लहान मुलांना शिकवतो का घरामध्ये? कारण आज जग कुठे चाललेलं आहे? मुलं आपल्या हातामधून बाहेर गेले आहेत, यूथ आपल्या हातामधून चाललेले आहेत बाहेर. देवळात यायला नाही, विश्वास नाही ठेवायचा, मजा करायची आहे, पिकनिक पार्टीज यामध्ये त्यांना जास्त इंटरेस्ट येतो. मी कोणत्या वराईक ठराविक ग्रुपवर टीका करत आहे असं नाही आहे. आपला विश्वास समजण्यासाठी मी सांगत आहे की खरा मनापासून विश्वास माझा व्यक्त होतो का? रविवार पवित्र पाळ ही आज्ञा जी सांगितली ती कशाला सांगितली आहे परमेश्वराने? की मी त्याच्याविषयी ओळख प्राप्त करून घ्यावी, मी ओळखावं त्याने काय सांगितलेलं आहे, परमेश्वराला ओळखावं, त्याच्याबरोबर माझं जीवन निगडीत आहे, त्याच्यामध्ये माझं जीवन आहे, मी त्याच्यामध्ये जीवन जगायला पाहिजे, मी प्रभू येशू ख्रिस्ताविषयी आवेशी बनलं पाहिजे. आजच्या पहिल्या वाचनात काय सांगितलं की संत पॉल हा यहुदी धर्माविषयी खूप आवेशी होता आणि त्या आवेशामुळे त्याने ख्रिस्ती लोकांचा छळ केला. पण जेव्हा त्याला प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रगटीकरण प्राप्त झालं तेव्हा त्याने आपलं मागचं जीवन सोडून दिलं आणि तो ख्रिस्ताविषयी आवेशी बनला. त्याने ख्रिस्त परिपूर्णपणे धारण केला. मलाच ते शिकवण्यात द्या, जो विश्वास त्याला शिकवण्यात आला ना तोच विश्वास मला शिकवण्यात येत आहे, मला शिकवण्यात आला आहे. मग मी प्रभू येशू ख्रिस्ताविषयी आवेशी आहे का?
तळमळ आहे का देवाविषयी माझ्या मनामध्ये? प्रेम आहे का परमेश्वराविषयी माझ्या मनामध्ये? कोण आहे प्रभू येशू ख्रिस्त माझ्यासाठी? आजचं शुभवर्तमान ऐकलं तुम्ही? 2 कॅरेक्टर आपल्यासमोर मांडण्यात आलेली आहेत, मार्था आणि मेरी. दोघांचं काम तिथे वेगवेगळं दाखवण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये एक श्रेष्ठ आणि दुसरी कनिष्ठ असं नाही आहे. दोन्ही कॅरेक्टर आपल्या जीवनाशी निगडीत आहेत. ते शुभवर्तमान आपल्यासाठी लिहिण्यात आलेलं आहे. आता तिथे मार्था किचनमध्ये काम करते, तिला जास्त काम पडते. तिची अपेक्षा असते की मेरी तिची बहिणीने तिला मदत करावी, कारण त्यांनी प्रभू येशू ख्रिस्त आणि त्याच्या शिष्यांना जेवायला बोलावलं आहे. तिला जास्त काम पडते म्हणून ती येऊन प्रभू येशू ख्रिस्ताकडे कंप्लेंट करते. परंतु वेळ चुकीची असते हे प्रभू येशू ख्रिस्ताला सांगायचं आहे. तिच्या कामावर नाही टीका करत प्रभू येशू ख्रिस्त. प्रभू येशू ख्रिस्त तिने ती वेळ चुकीची निवडली आहे, कारण मी बोलत आहे, तुमच्यामध्ये परमेश्वर आहे, मी बोलत आहे. आराधना करण्याची वेळ असते, मिसाला येण्याची वेळ असते, प्रार्थना करण्याची वेळ असते. आणि मेरीने योग्य वाटा निवडला होता. मेरीला त्या किचनपेक्षा किंवा तिथे धान्य शिजवण्यापेक्षा, जेवण शिजवण्यापेक्षा प्रभू येशू ख्रिस्त काय बोलत आहे हे महत्त्वाचं वाटलं, म्हणून ती त्याच्या पायापाशी बसलेली. ती कुठे आजूबाजूला कुठे जाऊन बसली होती असं नाही, तिथे लिहिलं आहे ती त्याच्या पायापाशी बसलेली. म्हणजे काय? मेरीने ख्रिस्त धारण केला होता. मेरीने अंतःकरणापासून प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखलं होतं, म्हणून ती तिच्या पायाजवळ बसणे म्हणजे परमेश्वराची आराधना करणे, भक्ती करणे, उपासना करणे ती ते करत होती. आणि कान देऊन प्रभू येशू ख्रिस्त काय सांगत आहे ते ऐकत होती. आता इथे प्रभू येशू ख्रिस्त मार्थाला खोडत आहे असं नाही. दोन्ही जॉब महत्त्वाचे आहेत, परंतु कोणत्या वेळेला करायचा हे महत्त्वाचं आहे. आता तुम्ही फक्त प्रार्थना करीत बसला, किचन कोण चालवणार? कामाला नाही गेला, घर कसं चालवणार? कुटुंब कसं चालवणार? म्हणून या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि त्या दोन्ही त्या वेळेमध्ये झाल्या पाहिजेत. जेव्हा उपासनेची वेळ आहे, प्रार्थनेची वेळ आहे, ते आपण दिली पाहिजे. आणि प्रभू येशू ख्रिस्त काय सांगतो? मरियेने चांगला वाटा निवडला आहे, तो तिच्यापासून काढून घेतला जाणार नाही. आणि फक्त मरियेविषयी आहे काय? आपल्या सगळ्यांविषयी आहे. परमेश्वराने जे दान आपणास दिलेलं ना, विशेष म्हणजे विश्वासाची देणगी, त्याविषयी मी किती आनंदी किती जल्लोष केला पाहिजे. माझं मन किती प्रसन्न असलं पाहिजे की मी ख्रिस्ती धर्मामध्ये जन्माला आलो आहे आणि प्रभू येशू ख्रिस्ताने, जिवंत परमेश्वराने त्याच्या पवित्र नावाची ओळख मला करून दिलेली आहे, जिवंत परमेश्वराने. मग मी हा विश्वास कसा गाजवला पाहिजे, कसा टिकवला पाहिजे? संत पौलने पहिल्या वाचनामध्ये सांगितलं कसा विश्वास गाजवला, टिकवला आणि इतरांना दिला. आजच्या शुभवर्तमानामध्ये मार्था प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास होता नाही असं नाही, परंतु तिची काम करण्याची चुकीची पद्धत यावर प्रभू येशू ख्रिस्त बोट ठेवतो. आणि मरियेने चांगला वाटा निवडला आहे, म्हणजे तिने तो विश्वास राखला आणि नंतर इतरांना दिला. प्रभू येशू ख्रिस्तासमोर मी नतमस्तक झालं पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव निघताबरोबर माझं अंतःकरण अगदी प्रसन्नतेने उफाळून आलं पाहिजे. हा आपला परमेश्वर आहे आणि हा परमेश्वर युगाने युगासाठी जिवंत परमेश्वर आहे. स्वर्ग आणि पृथ्वीचा स्वामी आहे, निर्माता आहे, आपल्या सर्वांचा तारणारा आहे आणि प्रभू येशू ख्रिस्तच राहणार आहे, दुसरं कुणी नाही राहणार. म्हणून मी सांगतो ना, आपल्या मुलांना प्लीज त्यांना शिकवा, श्रद्धा शिकवा, श्रद्धेची आवड त्यांना लावा. आपले यूथ जे आपल्या हाताबाहेर जात आहेत, चर्चमध्ये येत नाहीत, मिसाला येत नाहीत, म्हणजे या ऐक जगाच्या प्रवाहामध्ये ते ओढले गेलेत, त्यांना परमेश्वराकडे वळवा. आणि ही खरी गरज आहे काळाची. पोप तिथून घसा फोडून सांगतात सगळ्यांना की परमेश्वराकडे परत फिरा, परमेश्वराला विसरू नका. जर मी आजचा जे विषय आहे ना, पाचारण कशासाठी? ख्रिस्त प्रतिबिंबित करण्यासाठी, ख्रिस्त धारण करण्यासाठी. हे पाचारण आहे आपल्या सर्वांचं. आणि प्रत्येकाने जर हे केलं ना तर विश्वास उफाळून येईल. आपली पॅरिश, आपली डायसिस, युनिव्हर्सल चर्च उफाळून येईल आणि आपल्या वागणुकीवरून इतर ख्रिस्तावर विश्वास ठेवण्यासाठी पात्र ठरतील. ख्रिस्त धारण करा, हे फार महत्त्वाचं आहे आपल्या सर्वांसाठी. प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखा, त्याला धरून राहा. माऊली आपल्याला मदत करण्यासाठी सदैव तयार आहे. हा तुम्हाला जे काही सांगेल ते तुम्ही करा. तिचं फेमस वाक्य आहे, ती प्रभू येशू ख्रिस्ताजवळ आणते, आपणा सर्वांना त्याच्यामध्ये टिकवून ठेवते. फातिमा माता तुमची आश्रयदाती माता आहे, तिच्या नावाने मंदिर उभं आहे. म्हणजे फातिमा माता तुमच्या प्रत्येकांच्या घरामध्ये आहे. फातिमा माऊलीच्या इमेजकडे पाहिल्यानंतर ती पवित्र इमेज माझ्या अंतर्यामी उतरली पाहिजे.
मी कठीण परिस्थितीमध्ये असताना, दुःखामध्ये असताना, संकटामध्ये असताना माऊलीचा मी आधार घेतला पाहिजे. मला परमेश्वराची शक्ती मिळवून दे, परमेश्वराची कृपा मिळवून दे. सगळ्या गोष्टी काही फुकट नाही होत. आपल्याला आशीर्वाद असेच नाही लाभले. आपल्या वाडवडिलांच्या श्रद्धेमुळे आपणास आशीर्वाद लाभलेले आणि ही श्रद्धा आपण टिकवून आपल्या पुढच्या पिढीला ती आपण दिली पाहिजे. त्यामध्ये आपण आज खूप कमी पडत आहोत. म्हणून मी तुम्हाला सांगतो की श्रद्धा ट्रान्समिट झाली पाहिजे, श्रद्धा जगली पाहिजे, श्रद्धा जिवंत राहिली पाहिजे. शेवटपर्यंत परमेश्वराने त्याचा पवित्र आत्मा पाठवलेला आहे. आपल्या सर्वांमध्ये तो कार्य करीत आहे. आवाज ऐका, पवित्र आत्म्याचा आवाज ऐका, माऊलीचा आवाज ऐका. आणि आपली आश्रयता आपल्या घराघरामध्ये आहे, आपल्या समोर आहे. माऊली काय सांगत आहे ते ऐका. फातिमा गावी काय सांगितलं आहे तुम्हाला सगळ्यांना पाठ पाहिजे. ते 6 ॲपरिशन्समधून काय सांगितलं आहे ना सगळं पाठ पाहिजे तुम्हाला. 3 सिक्रेट्स कोणती होती ती सगळ्यांना माहिती पाहिजे आणि तुम्ही इतरांना सांगितलं पाहिजे. ते माऊलीच्या नावाचा, रोद्रीचा आपण असा प्रसार करतो, सर्वांपर्यंत ख्रिस्त पोहोचला पाहिजे. आपल्या घरापासून सुरुवात करा, स्वतःपासून सुरुवात करा. ख्रिस्त प्रतिबिंबित प्रथम माझ्यामध्ये झाला पाहिजे आणि तो प्रतिबिंबित झाला का मग तो इतरांना आपोआप दिसेल, माझ्या वागणुकीतून, माझ्या बोलण्यातून. तसं होताना जास्त दिसत नाही. म्हणून आजच्या ह्या विषयावर मननचिंतन करीत असताना प्रभू येशू ख्रिस्त माझ्यासाठी कोण आहे हे ओळखण्याचा प्रयत्न करा आणि तो परमेश्वर माझ्यामध्ये, माझ्या अंतर्यामी वस्तीला आला पाहिजे म्हणून त्याची प्रार्थना करा. माऊलीचे आशीर्वाद मागा. आणि या नोवेनाची मिस्सा करीत असताना माऊलीकडे खास आणि विशेष विनंती की प्रभू येशू ख्रिस्ताची तिने आपणास ओळख करून द्यावी आणि आपण प्रभू येशू ख्रिस्तामध्ये जीवन जगावं, आपल्या मुलांना ख्रिस्त कळावा आणि सर्वांनी ख्रिस्त धारण करावा म्हणून आपण विशेष प्रार्थना करूया. आमेन. श्रद्धावंतांच्या प्रार्थना आपला प्रतिसाद गायनात असेल. करीतो मी याचना, ऐकावी प्रार्थना. ख्रिस्त सभेसाठी अखिल ख्रिस्त सभेची धुरा वाहणारे पोप फ्रान्सिस, कार्डिनल्स, बिशप्स, धर्मगुरू, धर्मभगिनी व प्रापंचिक ह्यांनी परमेश्वराचे पाचारण स्वीकारले आहे. ह्या सर्वांच्या हातून परमेश्वराच्या योजनांची पूर्तता व्हावी म्हणून आपण फातिमा मातेच्या मध्यस्थीने परमेश्वराकडे प्रार्थना करूया. पाचारणासाठी पवित्र मरियेच्या जीवनाने प्रभावित होऊन परमेश्वराची सुवार्ता सर्वत्र पसरविण्यास जास्तीत जास्त युवा पिढीने पुढे यावे. त्याचप्रमाणे त्यांच्या कार्यातून प्रीती, पावित्र्य, नम्रता, शांती व सेवाभावी वृत्ती दिसून यावी म्हणून आपण फातिमा मातेच्या मध्यस्थीने परमेश्वराकडे प्रार्थना करूया. कुटुंबासाठी कुटुंब हा ख्रिस्त सभेचा महत्त्वाचा घटक आहे व आपल्या ध्येयाची आद्यशाळा आहे. म्हणूनच कुटुंबातील प्रत्येक सदस्याने आपल्या श्रद्धेतून ख्रिस्त प्रतिबिंबित करण्यासाठी झटावे व एकमेकांना त्यासाठी प्रोत्साहन द्यावे म्हणून आपण फातिमा मातेच्या मध्यस्थीने परमेश्वराकडे प्रार्थना करूया. जागतिक शांततेसाठी राष्ट्रांमध्ये चालू असलेले मतभेद, युद्ध, आपल्या देशाला सर्वात श्रेष्ठ बनवण्याची धडपड यामुळे अशांतता सर्वत्र पसरत आहे. आपल्या जगात शांतीचे, प्रेमाचे व सलोख्याचे वातावरण निर्माण व्हावे म्हणून आपण फातिमा मातेच्या मध्यस्थीने परमेश्वराकडे प्रार्थना करूया. योग्य नेतृत्वासाठी आपल्या देशाला लाभलेले शासकीय, राजकीय व धार्मिक पदाधिकाऱ्यांपासून सर्वसामान्य जनतेला योग्य व फलद्रूप असे नेतृत्व लाभावे. जनतेसाठी त्यांनी
निस्वार्थ सेवा करून त्यांच्यात श्रद्धेचे व विश्वासाचे बीज पेरावे म्हणून आपण फातिमा मातेच्या मध्यस्थीने परमेश्वराकडे प्रार्थना करूया. थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक गरजांसाठी आपण फातिमा मातेच्या मध्यस्थीने परमेश्वराकडे प्रार्थना करूया. हे स्वर्गातील पित्या, अत्यंत श्रद्धेने व विश्वासाने आम्ही आमच्या गरजा व विनंत्या तुझ्या चरणापाशी ठेवल्या आहेत. तुझ्या दयेला अनुसरून ते त्या स्वीकारून घे व आम्हाला तुझ्या स्वर्गीय दानांचा लाभ घडव. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. बंधू भगिनींनो, माझे आणि तुमचे बलिदान सर्वसमर्थ परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. हे सर्व समर्थ बापा, आमच्या दानांचा स्वीकार कर. आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताने दान त्याच्या स्मरणार्थ अर्पण कराव्यास आम्हाला आदेश दिला आहे. आम्हाकडून आज्ञाधारकपणे तुझी सेवा नित्य घडावी व तुझी तारणदायी कृपा आम्हामध्ये पूर्णपणे प्राप्त व्हावी म्हणून आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमची अंतःकरणे प्रभूकडे लावा. प्रभू आपला परमेश्वराचे आभार मानूया. हे प्रभो, पवित्र पित्या, सर्व समर्थ शाश्वत परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत. हे योग्य व तारणदायक आहे, ते आमचे कर्तव्य आहे. पवित्र कुमारी मरियेच्या सन्मानार्थ उत्सव साजरा करीत असताना तिचे आभार गीत आम्ही मोठ्या आनंदाने प्रतिध्वनित करतो. कारण सर्व जग तुझ्या अद्भुत कृत्यांनी भरले आहे. तुझ्या प्रीतीचा अनुभव सर्व पिढ्यांना आला आहे. तुझी दीनदासी मरिया, हिच्यावर तुझी कृपादृष्टी वळली आणि तू तिला आमचा तारण करता तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याची माता होण्यासाठी निवडलेस. त्याच्याद्वारे स्वर्गीय दरबारातील दूत तुझी आराधना करतात. तुझ्या सानिध्यात ते सदा सर्वदा आनंदाचा अनुभव घेतात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर सूर मिसळून आम्ही तुझे स्तुतिगान गातो. Swara
हे प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावीत म्हणून तू त्यांच्यावर दववर्षाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वेच्छेने दुःख भोगाला सामोरा गेला, तेव्हा त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली, ती भाकर आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, हे नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे, हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पापक्षमेसाठी ओतले जाईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेचे रहस्य. हे प्रभो, तू पुन्हा येईपर्यंत आम्ही तुझ्या मृत्यूची घोषणा करतो आणि तुझे पुनरुत्थान जाहीर करतो. हे प्रभो, ख्रिस्ताच्या मरणाची व पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर आणि तारणाचा प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर येण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याच्या द्वारे आम्ही एक व्हावे तसे आम्ही विनम्रतेने विनवितो. हे प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. फ्रान्सिस आमचे पोप आणि सर्व याजक वर्ग यांच्या समेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पुनर्विष्कार घडव. जे आमचे बंधू भगिनी पुनरुत्थानाच्या आशेनं महानिद्रा घेत आहेत आणि जे तुझ्या दयेवर विसंबून मरण पावले आहेत, त्यांचेही तू स्मरण ठेव. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत जोसेफ, पूज्य प्रेषित आणि युगानयुगे ज्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे, त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवारस व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा, अशी प्रार्थना आम्ही तुझा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. ख्रिस्ताद्वारे आणि ख्रिस्तासह आणि ख्रिस्ताठाई हे सर्व समर्थ देव पित्या, पवित्र आत्म्याच्या ऐक्यात तुझा गौरव आणि सन्मान सदा सर्वदा होवो. तारणाऱ्याची आज्ञा आणि त्याची ईश्वरी शिकवण यांनी प्रेरित होऊन आम्ही धैर्यपूर्वक म्हणतो, आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जशी आम्ही आमच्या अपराध्यांना क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहप्रसंगी पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभो, सर्व प्रकारच्या वाईटांपासून आम्हाला सोडव अशा आम्ही विनवितो. या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे, म्हणजे दिव्य आशेची आणि आमचा तारणारा येशू ख्रिस्त याच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या सहाय्याने आम्ही पापांपासून मुक्त राहू व सर्व प्रकारच्या चिंता विवंचनेपासून सुरक्षित असू. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा सर्वदा असो. आपण एकमेकांस शांतीवंदन करूया. प्रभुवरा
पहा परमेश्वराचे कोकरू, जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले धन्य. हे प्रभो, तू माझ्या छताखाली यावेस इतकी माझी योग्यता नाही, परंतु तू एक शब्द मात्र बोल म्हणजे माझा आत्मा बरा होईल.
आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ परमेश्वरा, आम्ही स्वीकारलेल्या ख्रिस्त शरीराद्वारे आम्हाला तुझी कृपा दे. आम्ही साजरा करीत असलेल्या साक्रामेंताचा आमच्या जीवनाला स्पर्श व्हावा व आम्ही तुझ्याकडे आकर्षित व्हावे म्हणून आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. सर्वांनी एकत्र फातिमा मातेच्या नोवेनाची प्रार्थना. हे अतिपवित्र फातिमा माते, आम्ही सर्व भाविक तुझ्या भक्तिभावाने सन्मान करण्यासाठी या पवित्र मंदिरात एकत्र जमलो आहोत. या आमच्या आश्रयदाते माते, तू देत असलेल्या सर्व प्रकारच्या दानांबद्दल आम्ही तुझे आभार मानतो व तुझ्याप्रमाणे देवाच्या शब्दाला होकार देऊन नम्रपणे तो स्वीकारून देवावर, तुझ्या पुत्रावर व तुझ्यावर विश्वास ठेवून त्याप्रमाणे वागण्याचे वचन देतो. नीतिमूल्यांचा आमच्या जीवनात विसर पडू नये. ऐहिक जीवनापेक्षा आध्यात्मिक जीवनासाठी आम्ही अधिक झटावे म्हणून तू आम्हाला मदत कर. हे कृपापूर्ण माते, तू आमची संरक्षक आहेस. जेव्हा आमच्यावर अनेक संकटे येतात, जेव्हा आम्ही दुःखाने पीडित होतो, जीवन नकोसे वाटते, तेव्हा तू आमच्याजवळ उभी राहा. तुझ्या कृपेची नजर आम्हावर ठेव व प्रत्येक संकटातून आमचा बचाव कर. हे फातिमा माते, देवाच्या आई व आमच्या माते, फातिमा येथील धार्मिक, सोज्वळ, पापभिरू व प्रामाणिक अशा 3 मुलांना तू दर्शन दिलेस व त्या दर्शनाद्वारे संपूर्ण ख्रिस्त सभेला तू प्रार्थनेचा व प्रायश्चित्त करण्याचा संदेश दिलास. जगात शांतता प्राप्त करण्यासाठी व स्वर्गातील सर्वकालीन सुख मिळवण्यासाठी माणसाने कसे जगावे हे त्या संदेशाद्वारे तू आम्हाला शिकवलेस. म्हणून आमच्या प्रत्येकाच्या कुटुंबात कौटुंबिक रोजरीची प्रार्थना नित्यनेमाने म्हटली जावी. आमचे जीवन येशू ख्रिस्ताच्या प्रकाशाने भरून जावे. आम्ही दूरव्यसनापासून दूर राहावे व चांगले मरण यावे म्हणून तू आम्हाला आशीर्वाद दे. हे माते, तुझ्याजवळ विनंती करणाऱ्याला तू कधीच रिकाम्या हाताने पाठवले नाहीस यावर विश्वास ठेवून आम्ही प्रार्थना करतो. आमची विनंती मान्य कर. एकत्र. आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. जशी आम्ही आमच्या अपराध्यांना क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहप्रसंगी पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. फातिमा माते, आम्हासाठी विनंती कर. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्व शक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. जा आणि प्रभूच्या शुभवर्तमानाची घोषणा करा. देवाला धन्यवाद. प्रगाढ चिंतन, प्रगल्भ विचार आणि लालित्यपूर्ण भाषण आणि प्रकांड पांडित्य काय असते याचं आज आपण स्वतः अनुभव घेतलेला आहे. कुठलीही कथा न सांगता, कुठलाही वैयक्तिक अनुभव न त्याच्यात नमूद करता, एकाच विषयाभोवती फिरून एकच विषयावर आपल्याला अगदी 16 मिनिटे जखडून ठेवणारे हे विचार आज आपण ऐकलेले आहेत. प्रिय बंधू भगिनींनो, प्रवचन हा एक वेगळा भाग असतो आणि शास्त्र निरूपण, ज्याला हॉमिली म्हणतात, तो एक वेगळा भाग असतो. फक्त शास्त्राची फोड करून सांगणे, पवित्र शास्त्रातील अनेक पात्रांचा, थोर स्त्री पुरुषांचा त्यांनी अनुभव आणि त्यांचं जीवन आपल्यापुढे उलगडून दाखवलेलं आहे. त्यामध्ये संत पीटर,
संत पॉल, येशूचे सर्व शिष्य, मार्था, मरिया यांनी आपल्या जीवनात येशूला कसं आत्मसात केलं, आपल्या जीवनात येशूला कसं अनुभवलं आणि इथवर थांबले नाहीत, तर येशूला आपल्या वाणीद्वारे, आपल्या शब्दांद्वारे, आपल्या कृतीद्वारे, आपल्या सेवेद्वारे कसं प्रकट केलं, प्रतिबिंबित केलं, जगापुढे उघड केलं, याविषयी अतिशय सुंदर भाषेत, ओघवत्या वाणीने आणि मोठ्या आवाजात फादर अनिल परेरा यांनी आपलं आत्मिक समाधान केलेले आहे, भूक भागवलेली आहे. जोरदार टाळ्या वाजवून आपण फादर अनिल यांचे मनपूर्वक आभार मानूया. धन्यवाद फादर डॉक्टर अनिल परेरा. प्रिय बंधू भगिनींनो, या दिवसात आपल्या नोवेना काळात आजूबाजूच्या धर्मग्रामातून आपल्याकडे अनेक भाविक श्रद्धेने येत असतात. फातिमा मातेच्या मध्यस्थीसाठी आलेल्या सर्व भाविकांचे फातिमा माता धर्मग्रामातर्फे, आम्हा दोन्ही धर्मगुरूतर्फे आपलं हार्दिक स्वागत. ज्या मागण्या विनंत्या आपण फातिमा मातेच्या चरणाशी घेऊन आलेल्या आहात, त्याचा आपल्याला स्वर्गीय दानांचा लाभ घडावा ही आमची फातिमा मातेच्या चरणी आपल्या सर्वांसाठी प्रार्थना. पहिल्यांदाच या धर्मग्रामात फातिमा मातेच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांसाठी फातिमा मातेची आशीर्वादित केलेली एक रोजरी आपणास भेट देण्यात येते. भाविकांनी म्हणजे पहिल्यांदा आलेल्या भाविकांनी या मिसेनंतर वेदीच्या पाठीमागे असलेल्या सॅक्रिस्टीत जाऊन ती आपल्यासाठी गोळा करावी. धन्यवाद. त्याचप्रमाणे त्यांना एक आठवण करून देण्यात येत आहे की दर महिन्याच्या 13 तारखेला, प्रत्येक महिन्याच्या 13 तारखेला या चर्चमध्ये 5 वाजता, संध्याकाळी 5 वाजता फातिमा मातेची विशेष भक्ती, नोवेना आणि त्यानंतर मिसा अशी आध्यात्मिक मेजवानी असते. आपण अवश्य येऊन त्या आध्यात्मिक अनुभवाचा लाभ घ्यावा ही विनंती. धन्यवाद.